भूमिकन्या रे. हा 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 बरोबर बरोबर आहे. आता आता थोडं लेफ्टला घ्या. थोडं थोडं अजून. बरोबर. आपल्याला जेवढी क्षेत्रफळाची मोजणी करायची आहे तो सगळा जमिनीचा भाग आपल्याला ह्या कॅमेऱ्यामध्ये दिसला पाहिजे. ठीक आहे. आणि तो रेकॉर्ड सुद्धा झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणची जमीन कशी आहे, तिथली माती कशी आहे, त्यानंतर तिथे कुठलं पीक घेता येऊ शकतं, ह्या सगळ्याचं इथे उभ्या उभ्या आपण सर्वेक्षण करू शकतो. कसलं भारी नाही, एकदम बेस्टच झाले. म्हणजे शेताच्या एका कोपऱ्या उभं राहून ड्रोन फिरवायचा आणि पिकांवर कुठं कुठं रोग पडलाय ते बघायचं आणि त्याच्यावर लगेच उपाय पण करायचा. अगं तुला माहितीये आता शेती अशीच हळूहळू आधुनिक होत जाणार आहे. हे यंत्र जर 20 वर्षापूर्वी आलं असतं तर कसलं भारी झालं असतं ना. माझ्या बाबांना पण त्यांच्या शेतातल्या मातीत नक्की कुठलं पीक येते ते कळलं असतं आणि त्यांनी तसं पीक पण घेतलं असतं. ठीक आहे लक्ष्मी, असंच अजून एक ड्रोन पाहिजे होता बघ. कशाला? अगं म्हणजे मला शहरातला नवरा स्वतः आला असता ना. तुला शहरातलं स्थळ सांगून आलंय ना ग, अजून कशाला ड्रोन पाहिजे नवरा शोधायला? अगं त्या पाहुण्यांना काय रोग आला काय माहिती, सकाळ सकाळ दुसऱ्यांकडनं फोन करून सांगितलं येणार नाही म्हणून. पण मला जर असा ड्रोन मिळाला ना तर तो ड्रोन मी आता फॉरेन पर्यंत फिरवीन बघ. तुला जर असं एखादा ड्रोन मिळाला तर काय करशील ग? अगं दीपे, जो नशिबात असतो तो येतोच, त्यासाठी ड्रोन कशाला फिरवत बसला पाहिजे. पण माझं नाव वरच्याला एक सांगणे, माझी गाठ ना तू ज्याच्या सोबत पण बांधशील त्याचा फक्त जमिनीवर जीव असू दे. अगं हो, मी म्हणलं होतं ना आमचे हे नवीन बिझनेस थाटायला घेतला यांनी. हे बघ आता ना परत परत तुम्हाला ही संधी येणार नाही. तुझ्या नवऱ्याशी जरा बोलून घे. आत्ताच जर का या बिझनेस मध्ये आमच्या ह्यांच्या बरोबर तुझ्या नवऱ्यानं पण भांडवल गुंतवलं ना, तुझा नवरा पण करोडोत खेळायला सुरुवात करीत. करोडात? हा मग. अगं किती दिवस त्या खेड्यात राहून असं म्हशी दूध बसशील? हो मी बोलते ह्यांच्याशी. तुझ्या भल्याचं सांगतेय बरं का, मी काय परत परत सांगत नसती बरं का. नाही आम्ही तर केव्हापासूनच तयार आहोत. फोन ठेवते, पाऊस यायला लागला बघ. हा चल चल. कोण होतं ग? लॉटरी. अहो ताईंचा फोन होता. ताईंचे मालक बिझनेसमॅन आहेत माहितीये ना तुम्हाला. माहित नसायला काय झालं? आता यासले चिल्लर हिशोब करायचे नाहीत. अहो ताईंचे मालक बिझनेस टाकायचं म्हणतायत, त्यात आपण भांडवल दिलं तर आपल्याला पार्टनर करून घ्यायचं म्हणतायत. आता आपण पण असे करोडपती होऊन मस्त रुबाबात राहू. भांडवल कुठं आणणार? जमिनी का? एक वेळ मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणं सोपं आहे, पण प्रियंका, ए प्रियंका, बघितलं आता तुमची आई मला नक्की शेण काढायला लावतील की नाही बघा. तुमच्या आईची चाल ना मला चांगलीच माहितीये, पण मी बी आतापासून एक बी काम करणार नाही बघाच तुम्ही. प्रियंका कुठे गेली रे? का वाजना आवाज दूर आले. हो नाही का चुने? तुला काय झालं हसायला? लपली. लपली का बोल? नाही लपली कुठं? ते अक्षय कुमारच्या पेन्सिली खाली पडल्यात काय बघत होते. अहो सारखं हरवीत असतो. बरं तेवढ्या बाहेरच्या गवऱ्याने भिंतीवरच्या तेवढ्या काढून. हो काढते. बघा म्हणलं होतं ना, शेण नाही काढायला सांगितलं. आलाय मोठा शाना. गौऱ्या पण शेणाच्याच असतात. तुझं राहू दे बरं अभ्यास, तुझा बाहेर खेळायला जा. अभ्यास राहू दे म्हटलं ना. हो मी काय म्हणते, तुम्ही आता जमीन विकायचं मनावर घ्या. प्रियंका, लक्ष्मीचं लगीन झाल्याशिवाय आपण काही जमीन विकू शकत नाही. आणि बाबांचं माहिती आहे तुला, तिचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तिचं लगीन ते काय लावणार नाही. त्यामुळे तुझं तुंतून माझ्यासमोर रोज वाजवू नको. ए प्रियंका, आले.
माझ्या नातीला कसं सांभाळायचं माहितीये ना. तिला जरा बी त्रास होता कामा नये. तारका तू कशाला त्रास देईल. आणि नयन माझ्यातर्फे तुला वेडिंग गिफ्ट न्यू का. सासरी चाललीस ना नवीन गाडीचा. पण नयन कुठे सासरी चालली आहे. मी माझ्या नातीला डोळ्यात थोडीच होऊन देणार आहे. म्हणजे अरे म्हणजे सुभान घर जावई होणार आहे आपला. काय सुभान. मग काय घोरपड्यांच्या घरचा घर जावई व्हायचं भाग्य लागतंय त्याला. बरं ते लग्नाला आलेल्या सगळ्या पाहुण्यांना सोडायला जायचं होतं. मी जातो की. सुभानराव हो आता आमचे जावई झालात तुम्ही. आता ही कामं तुम्ही करणार वय. मी जातो. मी पण येते. हो ये चेंज करून ये. अरे किती पिणार आहेस वय. घेऊन घेऊन मारायचं वय तुला. अरे बाबा सोड की तिचा नाद. तर कसा सोडू. असं का केलंच का नाही माझ्या बरोबर. आपण किती काय काय स्वप्न बघितले. माझ्या प्रेमाचा इस्कूट करून गेलेस. अरे हेम्या जाऊ दे ना भावा. आता सोड ना. आता झालं की लगीन तिचं. माझं प्रेम आहे रे नाही. तिचं पण माझ्यावर प्रेम आहे. मी तिला भेटणार आहे आत्ताच्या. माझ्या बरोबर लग्न करणार होती रे ती. मला नयन पाहिजे म्हणजे पाहिजे. आता मी पण बघतो आमच्या दोघांच्या मध्ये कोण अडवते. अरे बाबा का तू तिचं बसलेलं घर मोडायला निघालाय. अरे अरे कुठं चाललंय. अरे हेम्या कुठं निघालाय तू. अरे बाबा ऐक की जरा आमचं. पाहायला लागलं. अरे हेम्या ऐक. हेम्या किती छान झालं ना लग्न. I'm really sorry. लागलं तर नाही ना तुला. नयनचा भाव आहे ना तू. अरे तू भाव नाही दुश्मन आहे दुश्मन. तुला माहिती होतं ना माझं नयनचं एकमेकावर प्रेम आहे. तरी पण तू तिचं लग्न त्या सुभानशी लावलंस ना. कसं केलं. कसं केलं. आणि ते पोरगा आहे ना एकदम बेवडा आहे. धंदा पाणी बी काय करत नाही. तुम्हाला काय माहिती प्रेम म्हणजे काय असतं. कधी केलंय का प्रेम कधी कोणावर. त्या दिवशी तुम्हाला खरं प्रेम होईल की नाही त्या दिवशी तुम्हाला हे म्हणत आठवण. ए प्रेम काय असतं ना हे तू मला शिकवू नकोस. तुझी लायकी नाहीये. म्हणूनच देवाने तुला प्रेम मिळू दिलं नाही. आणि तू म्हणतोस ना तुझं नयनवर खूप प्रेम आहे म्हणून. तर त्याच प्रेमापोटी मी तुला सांगतोय तिच्यापासून लांब राहा. नाहीतर खूप मार खाशील. मार मार अजून मार. मार काय असतो का नाही मी दाखवतो तो. मला मारणार. मला मारणार. तर आता सोड मला. या डोक्यात दगड घालतो. तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. सोड. मला नयन पाहिजे. बघताय ना तुमच्या घरच्यांनी काय अवस्था करून ठेवली ते बघताय ना. तू या अशा माणसाशी माझ्या बहिणीचं लग्न लावून द्यायला बघत होतीस. अशा म्हणजे. हा आहे तसा. स्वतःच्या पायावर पण उभा राहू शकत नाहीये इतकी दारू पेली. तारका याच्याबद्दल बरोबर बोलत होती. हा बेवडा आहे काही काम करत नाही.
एक मिनिट. तुम्हाला तुमच्या घरच्यांनी जे काही दाखवलं तसं काही नाही. हो, हेमंत स्वतःच्या हिमतीवर शिकणारा पोरगा आहे, अभ्यासात पण हुशार आहे. हो, तो दारू नाही पितो. त्याचं तुमच्या बहिणीवर प्रेम होतं, ते तुटलं म्हणून त्याची ही अवस्था झाली. आणि तुम्हाला हेम्याबद्दल ज्याने कोणी जे काही सांगितलं ते साफ खोटं आहे. कोण खरं सांगतंय आणि कोण खोटं हे मला बरोबर माहिती आहे. आणि तू आणि तुझे वडील कसे आहेत ना हे मला कळलंय. म्हणजे आम्ही खोटारडे? फक्त खोटारडे नाही, महा खोटारडे आहात तुम्ही. नाहीतर काय, खोटारडेच आहात तुम्ही. त्या दिवशी पण खोटं बोलून ह्याला जंगलात पाठवलं. जाऊ दे हर्ष, या गावातल्या मुलीच्या कशाला नादी लागायचं. चल. या अशा खोटारड्या लोकांबरोबर मला टाइम वेस्ट करायचा नाही. आपल्याकडे खूप काम आहेत. लेट्स गो. चल. काय खरं आणि काय खोटं हे काय ठरवलं? त्या काळाची मी वाट पाहतो. चल रिचा. कुठं ओळख करून देतो. या नयन, या आजपासून तुमच्या वहिनी साहेब बरं का. असल्या भारी आहेत वहिनी, लई लकी आहात तुम्ही दादा. एकदम हिरोईनच बायको भेटली तुम्हाला. अरे मग विषय आहे का? आपला चॉईसच तसा आहे. आपल्याला समजा एकदम मापात लागते आणि ते पण एकदम भरभरून. झालं का तुमचं? या आता, आम्हाला थोडा वेळ हवाय. काय चला या आता. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. जरा जरा कशाला? समजच बोलूयात की. आणि तसं बी आता आपण एकत्रच राहणार आणि बोलणं म्हणाल तर आता आपल्यात कमीच होणार, कारण इतर समध्या गोष्टीत जास्त होणार नाही का. मला इथे नाही राहायचंय. तुम्ही उद्या सकाळी सगळ्यांना सांगा की तुम्ही घर जावे म्हणून नाही राहणार. चेष्टा आहे का जोकी? एवढी मोठी लॉटरी लागलेली असताना कोणी सोडतोय भाई? घोरपडांच्या घरामध्ये जावई बनून राहायला मिळते. उगाच इतकी वर्ष हाजी हाजी केली नाही. आणि तुम्हाला काय वाटतं? आम्ही उगाच इथं आपली हौस आहे म्हणून घर जावई बनायला तयार नाही झाले. हो, तुम्हाला माहित नाही खूप शिकायला मिळणार आहे. आणि तारका एवढी मोठी हस्ती आहे, इथं राहून त्यांच्या हाताखाली शिकायला मिळणं अरे भाग्य लागतंय. आणि महत्वाची गोष्ट काय आहे, मी इथं राहिलो तर माझ्यावर घोरपडेंच्या घराचे संस्कार होणार, तसा घडणार मी. आणि त्याचा फायदा कोणाला होणार? कोणाला? आपल्या होणाऱ्या पोरांना. आणि तसं बी कवापासून मायेला पार खाय मी. इथं राहिलो तर तारकांकडून मला आईची माया मिळेल. तारका, मी तुम्हाला पाहिलंच नाही. बघ कसं लाखात एक पोरग शोधलंय का नाही तुझ्यासाठी. आता लक्ष नसल पर नीट लक्ष राहू द्या. होय तारका, ते जरा मित्रमंडळी खोळंबली, आलोच जाऊन.
तुला काय वाटलं मला सुभान आवडतो म्हणून त्याच्या संग तुझं लगीन लावून दिलं मी? सुभान कसा आहे मला चांगलं माहितीये आणि माझ्या नातीचं लगीन सुभान सारख्या माणसाबरोबर लावून द्यायला मी मूर्ख नाही. पण तू एवढी माती खाल्ली होतीस तर माझ्या पुढे दुसरा पर्यायच नव्हता. म्हणून मला ते करणं भाग पडलं. मला माहितीये तुझ्या डोसक्यात काय चाललंय ते. सुभानला शेंडी लावून पळून जायचा विचार करशील म्हणून माझ्या डोळ्यासमोर ठेवलंय. कळलं का? तवा आता गप गुमान इथं राहायचं आणि संसार करायचा. छान झालं ना नयनचं लग्न? हो मस्त झालं. मला तर खूप मज्जा आली. पण नयन थोडी नर्वस वाटत होती नाही का रे? हो पण लग्नामुळे कोणालाही नर्वस वाटू शकतं. आजूबाजूला इतक्या गोष्टी होत असतात. एखाद्याच्या मनात वाटूच शकतं की लग्नानंतर माझं काय होणार आहे, माझं आयुष्य कसं असणार आहे. तरीच पण मग पुढे काय? पुढे काय हळूहळू एकमेकांचा स्वभाव कळायला लागतो, बॉन्डिंग वाढायला लागतं. आणि आपलं हर्षवर्धन, आपलं नयनचं लग्न झालं, आपलं पुढे काय? आपलं आपलं काय आता मी लंडनला जाईन, नोकरी करणार, न्यू लाईफ. आणि तू तुला जिथे कुठे जायचं तिथे जा. हर्षवर्धन, मी आपल्या लग्नाचं विचारतीये. आय एम सॉरी पण मी याचा विचार नाही केला. काय? तू अजून विचार सुद्धा केला नाही? तुला काहीच इम्पॉर्टन्स नाहीये ना? मी माझ्या आयुष्यातला कितीतरी वेळ दिलाय तुला. सांग मी काय नाही केलंय तुझ्यासाठी हर्ष? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पण असं काही नाहीये ग. मग कसं आहे सांग ना. तू मला छळण्यासाठी करतोय का हे सगळं? हा हर्ष, तुझ्या मनात 1% जरी प्रेम असेल ना माझ्याबद्दल तर मी त्याचे 100% करेन. पण तू प्लीज हो म्हण हर्ष, प्लीज 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 प्लीज. हसतोय तू छळत होतास ना मला? खरं सांग हर्ष. हर्ष, is that a yes? हाँ हर्ष, thank you, thank you, thank you. अगं बाबू, अगं शेतीत एवढं आधुनिकीकरण होते आणि लोक म्हणतात की शेतीमध्ये काही रस उरलेला नाही म्हणून. बाबा, आपण पण काही दिवसांनी ना असा ड्रोन घेऊ. म्हणजे कसं आपल्या 7/12वरची जेवढी जमीन आपण मोजली तेवढीच मोजून आली की नाही ते आपल्याला कळ. आणि कुठला माणूस पण बोलवायची गरज नाही. अगं वय की नाही आपण घेऊ. काय 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 म्हणते ना? ड्रोन. ड्रोन घेऊ. हा घ्या, ड्रोन घ्या, हेलिकॉप्टर घ्या. पण माझ्या भांडवलाचं नाव काढलं की तुमच्या खिशातनं पैसे निघत नाहीत. अरे भल्या माणसा, अरे काय बोलतोयस तू? तुला लागतायत तेव्हा कधी पैसे दिले नाही मी? हा? तुझ्या शिक्षणाला एवढा पैसा खर्च केला, तो काय आबाळातून पडला होता का? माझ्याच खिशातून खर्च झाला ना. अरे भांडवलच होतं ते. अरे त्या भांडवलाचं माझ्या पोरींनी सोनं केलं. तू सोनं त्याचं करण्याऐवजी त्याची माती केली. त्याला मी काय करणार? हा, मी आपलं भांडवल मागितलं की अशा टोमणे मारायचे आणि माझं तोंड गप करायचं. दादा ऐक दादा, पोरग आपलं मोठं झालंय काय बोलू नये म्हणलं तर जास्तच करायला लागलं. तुम्हाला तर ना काही कळतच नाही. सारखं त्याला हाडतूड करून बोलता. जर चांगलं बोलायचं ना. मी बोललो का त्याला? तुम्ही दोघं जरा गप्प बसता का? अहो तो गेला.
अगं मी कुठं भांडतोय, मी समजावून सांगतोय. चालू लवकर.